कपिल शर्माला बीएमसीने एक नोटीस दिली आणि त्या विरोधात आता कपिल शर्मा कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भातलं प्रकरण गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेलं होतं, ज्याच्यामध्ये कपिल शर्माने पंतप्रधानांना ट्विट करून बीएमसीतल्या एका अधिकाऱ्याला लाच देण्यासंदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता पुढे पावलं टाकली जात आहेत। गोरेगावातल्या फ्लॅटचं बांधकाम अवैध असल्याचं बीएमसीचं म्हणणं आहे आणि या नोटीस विरोधात आता कपिल शर्मा कोर्टात जातोय। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, काय हे सगळं प्रकरण होतं आणि आत्ताचे काय अपडेट्स? अश्विन, जसं आपल्याला माहिती आहे की स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा हे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे। त्यांची वर्सोवाची ऑफिसची जमीन असू दे किंवा त्यांचा गोरेगावचा राहता फ्लॅट आणि त्यानंतर संपूर्ण अडचणीत आलेली सोसायटी असू दे, तर याच सोसायटीच्या संदर्भात कपिल शर्मा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। जस्टिस मोरे यांच्यासमोर आज त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे। तेव्हा आज नेमका हायकोर्ट कपिल शर्माला काही दिलासा देते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। अश्विन, अमेय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।